नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे भरपूर सारं प्रोटीन आणि भरपूर सारं फायबर असलेली ती मी भाजी बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भरपूर फायबर आणि भरपूर सारं प्रोटीन असलेली भाजी म्हणजे इथे मी घेतलेली आहे. 1 वाटी भरून कोबी कापून, त्यानंतर 1 टोमॅटो घेतलेला आहे, 1 हिरवी मिरची, 2 टीस्पून घेतलेला, 1 ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि इथे शिजून घेतलेली आहे मसूर आणि एक मोठ्या साईजचा इथे कांदा घेतलेला आहे. कढईमध्ये 2 टीस्पून तेल छान गरम झालेलं आहे. कांदा आपल्याला घालायचा आहे. कांद्याला मस्त कलर येऊ द्यायचा आहे. तोपर्यंत कांदा लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला हा छान कलर आणून याला परतवायचा आहे. फुल गॅसवरती कांदा जळला जातो आणि त्याचा करपट वास येतो. 1 मिरची घेतलेली आहे, ती सुद्धा मी या कांद्यामध्ये घातलेली आहे. 2 टीस्पून इथे मी वाटण घेतलेलं आहे. वाटणाची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे. कांदा इथे व्यवस्थित आपला परतून झालेला आहे. 2 टीस्पून खोबरं मी याच्यामध्ये घालते. ओलं खोबरं आहे, थोडंसं फोडणीमध्ये छान आपण परतवलं. 2 टीस्पून मी इथे घेतलेलं आहे वाटण. त्यातलं फक्त 1 टीस्पून वाटण इथे वापरलेलं आहे. तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही या भाजीमध्ये हवी असेल तर वाटणाचं प्रमाण तुम्ही जास्त करू शकता. 1 टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापून. टोमॅटो मी इथे घालते. टोमॅटो थोडंसं आपल्या वाटणामध्ये छान आपल्याला एक वाफ द्यायची आहे. व्यवस्थित नरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोबी घालायची आहे. टोमॅटो आपला थोडासा इथे नरम झालेला आहे. कापून घेतलेली आपण एक कोबी आपल्याला घालायची. परत आपल्याला अर्धा मिनिट झाकण ठेवायचं आहे. एक चिमटीभर आपल्याला घालायची आहे ती हिंग, अर्धा टीस्पून हळद, थोडीशी कोथिंबीर आत्ता घालते मी आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. रस्सा भाजीचा फक्त अर्धा चमचा मी इथे तिखट घालणार आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. थोडंसं आता पाणी घालून आणि आपल्याला हे सर्व मसाले, कोबी आणि टोमॅटो व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे. एक छोटी वाटी पाणी मी इथे घातलेलं. मिनिटभर आपल्याला हे सगळं शिजू द्यायचंय. मिनिटभर आपले मसाले, कोबी आणि टोमॅटो छान शिजलेला आहे. शिजून घेतलेली मसूर आपल्याला घालायची. गरजेनुसार थोडंसं पाणी मी इथे घातलेलं आहे. गरजेनुसार इथे पाणी घातलेलं आहे. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. आणि 1 उकळी घ्यायची आहे आपल्याला या संपूर्ण भाजीला. भाजीला इथे छान खळखळून उकळी आलेली आहे. थोडीशी घालायची आहे कोथिंबीर. भाजी आपली तयार झालेली आहे. प्रोटीन आणि फायबर युक्त भाजी आपली तयार झालेली आहे. अतिशय छान ही आमटी लागते. नक्की करून बघा. ज्वारीच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर तुम्ही मस्त खाऊ शकता. या पद्धतीने आमटी करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलवरती बरेच प्रकारच्या रेसिपीज आहेत. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही जरूर चेक करू शकता. एखादी रेसिपी आवडली तर जरूर करून बघा. तुमच्या कमेंट करायला विसरू नका. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.